श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। सगळ्यांना शुभ सकाळ। सकाळ सकाळ आता आभाळ येतंय, त्याच्यामुळे ऊन काही लगेच पडत नाहीये। आणि आज मुलांना नाश्त्यामध्ये मी शेवयाचा भात केलेला होता। काहींना गोड शेवयाचा भात लागतो तर काहींना तिखट लागतो, त्यामुळे दोन्ही पण शेवयाचा भात केला होता। आणि आज मुलं शाळेत नव्हते जाणार म्हणूनच नाश्ता केला, नाहीतर मग डायरेक्ट स्वयंपाकच करते। भाजी भाकर चपाती जे डब्याला देईन तेच मुलं खातात आणि निघून जातात। ज्यावेळेस आम्ही लहान होतो शहरात होतो त्याच्यामुळे आम्ही तर काय चहा पाव बटर हेच खायचो। त्यावेळेस आई वडील सांगायचे नका खाऊ चांगलं नसतं, पण काही कळत नव्हतं। आणि आता आमचे मुलं झाले तर कळतंय की हे खाल्लं नाही पाहिजे, पण ते पण आता आमच्यासारखं काय ऐकत नाहीये। पण देतोय आता नाही चहा बटर तर ह्या शेवयाचा भात केलेला आहे, ह्या गव्हाच्या शेवया आहेत, त्याच्यामुळे पौष्टिक का होईना पण थोडं थोडं द्यायचा प्रयत्न करतोय। आता रानात मध्ये फुलाची तोडणी चालू होती, पण आता फुलं पण संपत आलेले आहेत। जे बी धरण्याकरता मी फुलं ठेवले होते ते आज बी तोडीते। जे आता हे फुल तोडलं होतं याच्या बाजूच्या पाकळ्या सुकून जाणार आहेत आणि हे मधलं बी आहे, जो पिवळा गाभा असतो त्याच्यात जिरीसारखं बी निघतं। मग हे सुकलं की मग हे बी तयार होतं। आता हे तोडून मी गोळा करून ठेवणार आहे। दरवर्षी डायरेक्ट मी झाडच कापून घेत होते, त्यावेळेस काय व्हायचं वर खाली खाली बारीक फुलं राहायचे आणि वरती मोठे राहायचे, त्याच्यामुळे मिक्स बी होत होतं। पण ह्या वर्षी मी फक्त मोठंच फुल तोडणार आहे आणि तेवढंच करणार आहे। आणि दरवर्षी बी लगेच करत होते तोडल्यावर, पण ह्या वर्षी लगेच नाही करणार, बी फुलं तोडून ठेवून देणार आहे। आणि आता हे फुलं काय ताजे ताजे होते, त्याच्यावर मवाळ्याच्या माशा बसत होत्या। मवाळ्याच्या माशा सर्वच पिका करता चांगल्या राहतात। काहींकून ऐकलं पण होतं की जे आपले सांधे राहतात, गुडघा असो की कोपर असो, तर त्या ठिकाणी दुखत असलं की मवाळची माशी चावली की ते आजार बरं होतो। पण आम्ही ज्यावेळेस फुलं तोडायचो त्यावेळेस भरपूर हाताला माशा चावायच्या। संध्याकाळच्या वेळेस झाडावर कावळे बसले होते आणि कोणीतरी फटाकडे वाजवले आणि हे सगळे कावळे आकाशात उडायला लागले। बघा आता किती येते कावळे। आम्ही गहू केलेला नाही आणि हरभरा पण केलेला नाही, त्याच्यामुळे थोडं आता रिलॅक्स झालेलं आहे। आणि हे पुढचे सगळे डोंगर पाऊस पडला त्यावेळेस हिरवेगार होते, वावर पण हिरवत होतं, पण आता सगळं भुरकाट झालेलं आहे। आता दुसरीकडं का होईना मी सावडीने जर गेले तर त्यावेळेस नक्की व्हिडिओ बनवेन गव्हाचा हरभऱ्याचा। माझ्या असेच रानातील नवीन व्हिडिओ पाहण्याकरता, माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।